कोणताही अभ्यास किंवा सखोल विचार न करता एखादी योजना लागू करणे कसे अंगलट येऊ शकते आणि सरकारसाठी संपूर्ण यंत्रणेला अपयशाचा सामना करावा लागू शकतो याचे उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन महायुती सरकारने योजना मोठ्या प्रमाणावर राबवत राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ देण्याचा निर्णय घेतला। यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय फायदा मिळवता आला। मात्र ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आणि सरकारकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबत पुनर्विचार सुरू आहे। यामुळे राज्यातील जवळपास 20 लाख महिलांना मिळणाऱ्या लाभावर आता कात्री लागणार आहे। सरसकट लाभ दिल्याने योजनेतील अपात्र किंवा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यातून आता पैसे परत घेऊन ते सरकारच्या तिजोरीत वळते काढण्याचे नियोजन सुरू आहे। परिणामी अनेक महिलांना लाडक्याऐवजी आता नावडता ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे। या घडामोडीचा पहिला फटका धुळे जिल्ह्यातील एका लाभार्थीला बसला आहे। येथील एका महिलेच्या बँक खात्यातून थेट 7,500 रुपये वसूल करून सरकारच्या तिजोरीत वर्ग करण्यात आले आहेत। यामुळे एखादी योजना प्रभावीपणे राबवण्याआधी तिच्या संभाव्य परिणामाचा अभ्यास आणि काटेकोर नियोजन किती महत्त्वाचे असते हे आज स्पष्ट झाले आहे। तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकार खरंच लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र महिलांचे पैसे परत घेतील का? याबाबत तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण असेच नवीन माहिती तुम्हाला भेटत राहील।